स्वप्नील दादा टोटली माझ्यासाठी नवीन होता. सो मला माहिती नव्हतं. बट ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. त्याने ज्या पद्धतीने 25 रात्र अख्खा सेट लाईव्ह ठेवलाय, म्हणजे ही इज अ स्टार. बट ते स्टारडम कुठेही त्याच्या एकूण वागण्यात नव्हतं. किंवा मी म्हटलं तसं तो पहाटे 7 वाजता ह्यांना घेऊन जायचा, चलो आज लोणावळा जाते, आज चलो मम्मी के ढाबा पे जाते, खाना खाने के जाते, असं त्याचं सगळं चालू होतं. आणि इज अ डिरेक्टर ऍक्टर. म्हणजे तुला काय आता त्याचा म्हणजे मी माझ्या लहानपणापासून तो लहान असताना बघतोय, तेव्हापासून त्याने काम केलंय. त्याचा एक्सपिरियन्स कमाल आहे, बाकी टेक्निकल पण त्याचं नॉलेज कमाल आहे. परंतु भाई तेरे को क्या मांगते हो बता, वो मैं करेगा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मगाशी की एक तो स्विमिंग पूल मधला सिक्वेन्स, सो मला जो मॅनेज होत नव्हतं, कारण खूप थंड पाणी होतं, बर्फासारखं थंड पाणी होतं आणि त्यात वारा होता. त्यामुळे सगळ्यांचं असं पडलं की एक तर श्लोक लहान, परत स्वप्नील दादा, तर तो आपण मुंबईत VFX करूया किंवा वेगळ्या लोकेशनला करूया आणि बाकी पोस्टला हे करूया. पण मी त्याला एक रिक्वेस्ट केली की भाई मेरे को ये ऑर्गॅनिक चाहिए, मतलब ये रिअल चाहिए. मग तिकडे मला अँगलवर रेस्ट्रिक्शन येणार, बाकी गोष्ट, तर मला तसं नकोय. तुला पाहिजे ना, करूया. आणि मग तो मगाशी म्हटलं होतं 5 तास जवळजवळ तो पाण्यात त्या होता. पण कमाल आहे, म्हणजे त्याने एक अख्खं वातावरण खूप लाईव्ह ठेवलंय.